जे काही शास्त्राने विहित केलेलं आहे, शास्त्राने तरी आपल्याला तेच विहित का केलं? कारण आपला तो स्वभाव असतो म्हणून ते विहित केलं. कारण आपण ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शास्त्रसुद्धा आपल्याला आपल्या स्वभावानुसार ती कर्म सांगत असतात, नित्य कर्म. चंदनाची उपमा का दिली? चंदन जसा त्या ठिकाणी स्वाभाविक सुगंधी, संपूर्ण चंदनाचं झाड जे असतं त्याला फळ येत नाही. चंदन हेच फळ आहे, संपूर्ण सर्वांगाने तो फलरूप आहे. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही ही न कोणी अंग. ओवी आहे कुठं तर ज्ञानेश्वर महाराजांची, नाही ती नाही. चंदन हाच फलस्वरूप आहे. चंदनातून कुठल्या फलाची इच्छा करू नका. चंदनाला फूल येण्याची आणि फळ येण्याची वाट बघायची नाही. चंदन हाच फलस्वरूप आहे. तसं ही नित्यकर्म जे आहेत ही काय आहेत? फलरूप आहेत. नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोलिजे ते हे मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. नित्यकर्म जे आहेत ऐसे जनी पार्था बोलिजे ते हे मानी, जगामध्ये ज्याला नित्यकर्म म्हटलंय ते हे आहे. कोणतं? स्वाभाविक ज्याच्या आपल्या आपल्या वाट्याला जे आलेलं आहे, स्वभावसिद्ध जे कर्म आहे, जे फलस्वरूप आहे, त्याला काय म्हणायचं? नित्यकर्म. आणि जे सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळेस करावं लागतं आणि रोज करावं लागतं. सकाळी देवपूजा वगैरे असेल, दुपारचं नित्यकर्म काय? झोपायचं. हां, हो, दुपारचं नित्यकर्म काहीतरी असेल ना नित्यकर्म दुपारी सुद्धा. आता ही तर्पणाची वगैरे क्रिया असतात त्या दुपारच्या करतात. आणि संध्याकाळी पुन्हा संध्या, म्हणून त्रिकाल संध्या सांगितली आपल्याकडे. ते नित्यकर्म आहे. नसेल याला संध्याकाळी त्याने 3 वेळा हरिपाठ म्हणा. आदो मध्ये अंतेच्या हरी सर्वत्र गीयते असं म्हटलं. म्हणून हे नित्यकर्म जे आहे त्याचा खूप लाभ होतो. त्या गीता प्रेसच्या अंकामध्ये एक गोष्ट सांगितली त्यांनी. एक साधू आला एका गावामध्ये आणि त्यांनी सांगितलं एका माणसाला नित्यनेम केला पाहिजे. तो पण असाच होता. तो म्हटलं मला वेळ नाही. मग तू जास्त काही नित्यनेम करू नको, थोडा कर. म्हटले मी केलेलं तुम्हाला चालेल का? म्हटले काय नित्यनेम करणार? मी एक असा नियम करतो, आमच्या शेजारी एक कुंभार राहतो, त्या कुंभाराचं तोंड पाहिल्याशिवाय मी जेवणार नाही. असा नित्यनेम करतो. ते म्हटले जाऊ दे, कोणता का होईना कर, पण नित्यनेम कर. सुरुवातीला असं सांगावं लागतं, देवाचे द्वारी क्षणभर. मग पुढं होतं आपोआप. त्याने तो नित्यनेम केला. एक दिवशी तो कुंभार गेला माती आणायला. हाही गेला होता गावाला, ह्याला उशीर झाला. शेजारी गेला तर कुंभार दादा माती आणायला गेले. आता नित्यनेम होता, त्यांना पाहिल्याशिवाय जेवायचं नाही. मग तो तिकडे गेला. कुठं गेलेत म्हणे कुंभार दादा माती खोदायला? तिकडे गेला. त्या कुंभार दादा खोदता खोदता त्याला सोन्याचा हांडा लागला, सोन्याच्या मोहराचा. आणि ह्याचं काम काय होतं? त्याचं तोंड पाहायचं आणि जेवायला यायचं. तो गेला आणि त्याला म्हटलं पाहिलं गेला, आला जेवायला. कुंभाराला असं वाटलं ह्याने हे पाहिलं खालचं. तर म्हटलं आता ह्याने कोणाला सांगू नये म्हणून अर्ध्या मोहरा ह्याला आणून दिल्या. म्हटलं कशाच्या? तुम्ही पाहिलं त्याच्या. म्हटलं नुसतं एवढा नित्यनेम केला तर अर्ध्या मोहऱ्या आल्या. बाकी नित्यनेम जो रोज केला तर किती काय काय मिळेल. पण मिळेल याच्यासाठी करायचं नाही. हेच नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणून पाहती एक वांज तयाते. हे नित्य नैमित्तिक कर्म आहे, अनुष्ठेय आवश्यक आहे, केलंच पाहिजे.
प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं नित्यकर्म केलं पाहिजे. शास्त्राचा तसा दंडक आहे. नित्यनेमाचं खूप मोठं महत्त्व आलं आहे. काय अभ्यास म्हणजे काय हो? आपण नित्यनेमाने जी गोष्ट करतो त्यालाच अभ्यास म्हटलेला आहे. हळूहळू थोडं थोडं करत राहणं हाच अभ्यास आहे. नित्यनेमात काय असतं? अभ्यास असतो. एखादा मोठा दगड फोडायचा असेल, जे फोडणारे असतात ते रोज घाव घालतात, त्याचे ठाक 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 घनाचे घाव घालतात. 100व्या फटक्यात तो फुटला. याचा अर्थ 100व्या फटक्यात फुटला का अगोदरचे वायाला गेले का? रोज तो ढिला होत चालतो आणि परत 100व्या फुटतो. तसं नित्यनियम जो आहे तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला रोज तयार करत राहतो. म्हणून नित्यनियम जो आहे खूप महत्त्वाचा आहे. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक. नित्य आवश्यक आहे, नैमित्तिकही आवश्यक आहे. अनुष्ठेय आवश्यक. शास्त्राने सांगितले तुम्हाला नित्य नैमित्तिक कर्म केलंच पाहिजे. काम्य कर्माविषयी तुम्ही स्वतंत्र आहेत, करायची का न करायची. पण नित्य नैमित्तिक कर्म तुम्हाला त्याच्यातून सुटका नाही. कोण सुटला मग? ज्याला आत्मसाक्षात्कार झाला किंवा ज्याने विधीपूर्वक कर्माचा त्याग केला आहे त्याला सांगत नाही शास्त्र. मग त्याचं कर्म वेगळं असतं. परंतु हा जो अधिकारी आहे, आपण सुरुवातीलाच पाहिलं, हा म्हणजे काही ज्ञान झालेला नाही. बरं, हा विधीपूर्वक याने संन्यास घेतलाय तोही नाही. जो श्रद्धावान आहे, मागच्या अध्यायात श्रद्धेचा विषय चालू होता. जो श्रद्धावान आहे, ज्याला शास्त्र कळत नाही, त्याने काय करावं त्याचा हा विचार चाललेला आहे. हो, आचार्यांनी ते पानाच्या पानं लिहिलेत की हा ज्ञानी नाही म्हणून. ज्ञानाचा विषय चालला नाही, ज्ञानाचा विषय चालला नाही, याच्यासाठी त्यांनी पानाच्या पानं लिहिलेत आचार्यांनी, भगवतपूज्यपाद शंकराचार्यांनी. सांगायचं तात्पर्य काय? हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक आहे. मनो पाहती एक वांज येयाते. म्हणून काही लोक याला वांज म्हणतात, म्हणजे या कर्माला कुठलंच फळ नाही असं म्हणतात. कोण म्हणतात? पूर्वमीमांसक असं म्हणतात, ह्या नित्यनैमित्तिक कर्म जे आहेत याला कुठलंच फळ नाही. याला फळ नाही, पण नाही केलं तर प्रत्यय व्हायला लागतो, दोष लागतो. म्हणून ते केलं पाहिजे. पण या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात, शंकराचार्यांनी सांगितलंय, संतांनी असं लिहिलं, नित्य नैमित्तिक कर्माला सुद्धा फळ आहे. ती स्वतः फलरूप आहेत आणि याला फळसुद्धा आहे. कसं? पुढच्या वेळेत सांगितलंय बघा. परी भोजनी जैसे होय, तृप्ती लाभे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिके आहे सर्वांगी फळ. परी भोजनी जैसे होय, तृप्ती लाभे भूक जाये. भोजन केलं की माणसाला तृप्ती प्राप्त होते आणि त्याची भूक जाते. म्हणजे भूकही जाते आणि तृप्ती प्राप्ती. अनिष्टाची निवृत्ती होते आणि इष्टाची प्राप्ती होते. भोजनाचंच उदाहरण का दिलं नित्य नैमित्तिक कर्माला? जसं भोजन आपण रोज करतोच, केलंच पाहिजे, तसं हे सुद्धा रोज केलं पाहिजे. एखाद्या दिवशी म्हटलं नाही आज नाही पूजा जमणार, जेवू नको मग. भोजन जसं रोज आवश्यक आहे शरीराला, तसं हे नित्य नैमित्तिक कर्मसुद्धा रोजच काय आवश्यक आहे. मग फळ काय बाबा? कशाकरता करायचं आहे रोजचं रोज? म्हटले भोजनी जैसे होय, तृप्ती लाभे भूक जाय. भोजन केल्यानंतर जशी आपल्याला तृप्ती मिळते आणि आपली भूक जाते, तसं नित्य नैमित्तिक आहे सर्वांगी फळ. ते फलरूपच आहेत. नित्यनैमित्तिक कर्मसुद्धा आपली भूक घालवतं आणि आपल्याला तृप्ती देतं. कोणती तृप्ती देतं आणि कोणती भूक घालवतं? कर्म करण्याची आपली भूक आहे,
हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. किंवा सुखाची भूक आहे, ते नित्यनैमित्तिक कर्म ते सुखाची भूक घालवतं आणि आनंदाची तृप्तीसुद्धा देतं. म्हणून ही नित्यनैमित्तिक कर्म जे आहेत त्याला सर्वांगी फळ म्हटलंय. तैसे नित्यनैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. ती फलरूप आहेत. त्या ठिकाणी केल्यानंतर काही कर्म जे असतात ते केल्यानंतर पुढे फळ देतात. उदाहरणार्थ यज्ञ केला लगेच फळ मिळतं का? त्याचा अदृष्ट तयार होतं आणि पुढे स्वर्गात गेल्यानंतर फळ मिळतं. काही कर्म केल्यानंतर उशिरा फळ देतात. पण जेवण केल्यावर लगेच फळ मिळतं का उशिरा मिळतं? लगेच तृप्ती मिळते, लगेच भूक जाते. तसं हे नित्यनैमित्तिक कर्म लगेच भूक घालवतं आणि लगेच आपल्याला काय देतं? आनंद देतं. सर्वांगी फळ म्हणजे हेच फलरूप आहेत. या कर्मा हा कीड आगीटा पडे. काय काय फल देतात आणखीन? कीड आगीटा पडे तरी मळू तुटे वाणी चढे यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. किडाळ मिश्रित सोनं जर आगीत टाकलं तर काय करतं? किडाळाचा मळ नाहीसा होतो आणि त्याचा रंग व कस वाढतो. मळू तुटे वाणी चढे. सोनं जे आहे ते जसं अग्नीत टाकलं तर त्याच्यामध्ये असलेला हिनकस जो असतो तो आपोआप निघून जातो आणि चकाकी वाढते त्याची. किडाळाचा दोष जाये पंधरे तेच होय तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. आणखीन किडाळाच्या बरेचशे ओवे आहेत. अग्निमुखी किडाळ तोडून या चोखळ निवडती केवळ बुद्धिमंत. जसं सोनं अग्नीत टाकलं की त्याचा मळ जातो आणि ते चकाकी वाढते, तसं आपलं शरीर जे आहे या नित्यकर्मरूपी अग्नीत, नैमित्तिक कर्मरूपी अग्नीत टाकलं तर जेवढा काही मल आहे तो निवृत्त होतो आणि चकाकी वाढते, शुद्धता वाढते. कारण आपण जे काही रोज शरीराने कर्म करतो, कर्म करत असताना ह्या कर्माचा काही दोषसुद्धा लागतो आपल्याला. पंचसूनाचा विचार आहे. 5 प्रकारची हिंसा होते घरामध्ये, झाडताना, कुटताना, पाणी गाळताना. आणि त्या हिंसेमुळे शरीर मलिन होतं, मन मलिन होतं, त्याचा दोष असतो. अहो चालताना आपण चाललो रस्त्याने, आपल्या पायाखाली किती जीवजंतू मरतात. प्रत्येक त्या ठिकाणी चालताना बोलताना अनेक प्रकारची पापं घडतात. आणि त्या पापाचं क्षालन करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? नित्यकर्मामध्ये. कर्मे आभ्यंतरू उजळे तीर्थे बाह्यमळूक शाळे. हां, कीड आगीटा पडे तरी मळू तुटे वाणी चढे यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. त्याप्रमाणे या कर्माला फळ आहे असं समजायचं. हे माणसाला नित्यकर्म काय करतं? दोषरहित करतं आणि त्याला त्या ठिकाणी शुद्धता वाढवतं, जास्तीत जास्त शुद्ध करतं, दोष घालवतं आणि शुद्ध करतं. जसं भोजनाने तृप्ती मिळते आणि भूक जाते, तसं रोज आपण नित्यकर्म केलं, रोजच्या रोज नित्यकर्म केलं तर मनुष्य काय होतो? शुद्ध होतो, त्याचा मल जातो, पवित्र त्याचं शरीर राहतं. जे प्रत्यवायेत वगळे स्वाधिकार बहुवे उजळे तेत हातो फळिया मिळे
सद्गतीशी. ले प्रत्यवाय तव गळे. नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठाने पापाचे दोष गळून जातात आणि स्वतःचा अधिकार पुण्याने पुष्कळ उजळतो आणि ते तर हातोफळीया मिळे सद्गतीशी. आणि हातावर हात मारून करता जो आहे तो सद्गतीला प्राप्त होतो. म्हणजे लवकर सद्गती त्याला प्राप्त होते. त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये चांगलं काम का घडत नाही, पुण्य का घडत नाही? पाप आडवं येतं. सत्कर्म करायचं म्हटलं की तुका म्हणे नाड, पाप ठाके हिताड. पाप आडवं येतं, सत्कर्म करू देत नाही. पण आपण जर रोज नित्यनेम करत असलो तर मग मात्र हा जो प्रतिबंध असतो, प्रत्यवाय, कुठलंही सत्कर्म करायचं असेल, नैमित्तिक कर्म करायचं असेल तर आपल्याला प्रत्यवाय होऊ नये, अडथळा येऊ नये, याच्याकरता आपलं नित्यकर्म रोज असलं पाहिजे. ज्याचा नित्यनेम व्यवस्थित, त्या नित्यनेमामध्येच सिद्धी प्राप्त होते. मग तो म्हणेल ते त्याला कधीच अडचण येत नाही बघा. नाही तर काही काही लोक वारी जवळ आली की नेमक्या आजारी पडतात. अहो यायचं होतं पण पाय मोडला. वारीला आम्हाला यायचं होतं पण काहीच मोडला, पाय दुखायला लागला. काहीतरी प्रतिबंध आला समजायचं. नेमकं आपल्याला कुठंतरी भजन करायचं आहे किंवा काय करायचं, काहीतरी प्रतिबंध येतो. त्याचं कारण समजायचं, हा प्रतिबंध येतोय म्हणजे आपला नित्यनेमात काहीतरी त्रुटी आहे. ज्याचा नित्यनियम व्यवस्थित आहे, नित्यकर्म व्यवस्थित चालू आहे, सायं प्रातः मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी, मग त्या अशा माणसाला त्या ठिकाणी प्रत्यवाय येत नाही. म्हणून जे प्रत्यवाय तव गळे आणि स्वाधिकार बहुवे उजळे, स्वतःचा अधिकार पुण्याने उजळून निघतो. म्हणजेच कुठलंही कार्य करायचं म्हटलं, सत्कर्म करायचं म्हटलं, यज्ञ करायचा म्हटलं मोठा मोठा, तरी तो करू शकतो. कारण त्याने नित्यनेम केले. ते तर हातोफळीया मिळे सद्गतीशी, हातावर हात मारून, पैंज मारून तो सद्गतीला जातो. म्हणजे याला कारण जर काय असेल, एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिके आहे फळ परी, ते त्यजिजे मूळ नक्षत्री जैसे. एवढं त्याला फळ जरी असलं तरी सुद्धा त्या नित्यनैमित्तिक कर्मामध्ये आपण फलाची इच्छा करायची नाही. ज्याप्रमाणे मूळ नक्षत्रावर आलेलं जो मूल असतं ते टाकून देतात म्हणतात. कारण ते काय करतं, आईबापांनाच खाऊन टाकतं म्हणतात, कुळाचा नाश करतं. म्हणून मूळ नक्षत्रावर आलेलं जसं मूल टाकतात, अशी एक धर्मशास्त्रातली मान्यता आहे. आता त्याला काही उपाय असतील वगैरे असतील, हा भाग वेगळा आहे. हा दृष्टांत फक्त एवढ्या करता दिला. जसं मूळ नक्षत्रावरचं मूल जे आहे ते आईवडिलांना खातं किंवा कुळाला खातं, तसं नित्यनैमित्तिक कर्माला जर आपण फलाची इच्छा केली तर ते आपलं सगळं पुण्य खाऊन टाकतं. म्हणून नित्यनैमित्तिक कर्म करायची, परंतु त्याच्यातून फलाची इच्छा करायची नाही. फल मिळणारच आहे. ज्यांनी ज्यांनी नित्यनेम जीवनामध्ये केला, आपल्याला साधू संतांच्या जीवनातली चरित्र पाहता येतात. त्यांच्या जीवनातला तो नित्यनेम बरोबर त्यावेळेस तेच करायचं. त्याचा परिणाम असा झाला, मग अशी नाथ महाराजांचं उदाहरण आपण पाहिलं. असे संतांच्या जीवनातली आणखीन उदाहरणं आहेत की त्या नित्यनेमामुळे सृष्टी थांबेल पण त्यांचा नित्यनेम चुकणार नाही. आणि एवढी मोठी कार्य संतांच्याकडून घडली, त्याला कारण जर काय असेल तर हे नित्य नैमित्तिक कर्म त्यांनी आपल्या वाट्याला आलेलं केलेलं व्यवस्थित केलं. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ परी, ते त्यजिजे मूळ नक्षत्री जैसे.
कशाप्रमाणे म्हणजे लता पिके आघवी तो च्युत बांधे पालवी, मग हात न लावी तर माधवी सोडून घाली. लता पिके आघवी तव च्युत बांधे पालवी, वेली सर्वांगाने फळाफुळाने बहरते. वसंत ऋतू आल्यानंतर माधवी म्हणजे वसंत ऋतू. वसंताचा आला, वसंत आला की सगळी फुलं फळं येतात, बहरून जातं. पण आल्यानंतर वसंत ऋतू म्हणतो का आता माझ्यामुळे एवढी फळं मिळाली, एवढी फुलं मिळाली, थोडीशी मलाही द्या पोतभर फळं? नाही. तो येतो, त्याच्या अस्तित्वाने एवढं सगळं होतं. पण ज्ञानोबाराय म्हणतात लता पिके आगवी तो च्युत बांधे पालवी, म्हणजे आंब्याचं झाडसुद्धा त्याला पल्लव फुटतात, मोहर येतात, आंबे त्याच्या योगाने येतात. च्युत बांधे पालवी, अगदी आंब्याने ते झाड मोडून जातं. पण वसंत ऋतू यापैकी कशालाही हात न लावता सर्वांना सोडून पुढे जातो. मग हात न लावी तर माधवी सोडून घाली. माधवी म्हणजे वसंत ऋतू. वसंताच्या वाहनी आलिया वनश्रीच्या अक्षोनी, ते न करी तुची घेणी, निघाला घेतच नाही ते, तो तसाच पुढे निघून जातो. तो वसंत ऋतू जसा आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा सगळी नित्यनैमित्तिक कर्म करायची, परंतु वसंतासारखं राहायचं. त्यातलं काही घ्यायचं नाही, फलाची इच्छा करायची नाही, फलेच्छा सोडून ही सगळी कर्म करायची. तैशी नोलांडिता कर्मरेखा चित्त दिजे नित्यनैमित्तिका, पाठी फळा कीजे आशेखा वंताचे वाणी. त्याप्रमाणे कर्माची शास्त्रमर्यादा न ओलांडता नित्यनैमित्तिक कर्म करण्याकडे चित्त द्यावे, परंतु नंतर त्यापासून प्राप्त होणाऱ्या सर्व फळांचा ओकलेल्या अन्नाप्रमाणे तिरस्कृत करावं. नोलांडिता कर्मरेखा, कर्मात शास्त्रमर्यादा सोडायची नाही. शास्त्रांनी सांगितले ना, ज्याला जे सांगितलं असेल आगा जया जे विहित ते तया ईश्वराचे मनोगत, हे केल्याने भ्रांत सापडेच. ज्याला जे विहित कर्म आलेलं आहे, नित्यकर्म आलेलं आहे, ही ईश्वराची सेवा आहे अशा भावनेने रोज करायचं. नोलांडिता कर्मरेखा म्हटलं, शास्त्रमर्यादा न ओलांडता. चित्त दिजे नित्य नैमित्तिका, चित्त देऊन जर नित्य नैमित्तिक कर्म केलं करायचं. आणि पाठी फळा की जे आशेखा वांताचे वाणी, ज्याप्रमाणे आपण एखाद्याला उलटी झाली तर ती ग्रहण करण्याची, ती घेण्याची इच्छा होत नाही, खाण्याची इच्छा होत नाही, त्याप्रमाणे या कुठल्याही नित्यनैमित्तिक कर्मापासून फलाची अपेक्षा आपण कधीच करायची नाही. आणि असं जर केलं तर मग काय म्हणतात, ये आ कर्मफल त्यागाते त्यागो म्हणती पै जाणते, एवं त्याग संन्यास तो ते परिसविले. अशा प्रकारे तुला संन्यासही सांगितला आणि त्यागही सांगितला. संन्यास कशाला म्हणतात, संन्यास कशाला सांगितलं? हा, संन्यास, संन्यास रे. हा, काम्य कर्म सोडून द्यायची सगळी, याला काय म्हणायचं? संन्यास. आणि त्याग कशाला म्हणायचं? नित्यनैमित्तिक कर्म करायची, फक्त फलाची इच्छा करायची नाही. नाही तर सगळं गीत रामायण झालं. म्हणून संन्यास आणि त्याग भगवान म्हणतात तुला सांगितलं. आता संन्यास कशाला म्हणतात? काम्य कर्म करायचंच नाही, हा संन्यास आहे. काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदु. आणि त्याग कशाला म्हणायचं? सर्व कर्मफल त्यागम प्रावुस त्यागम विचक्षणा. नित्यनैमित्तिक कर्म करायची, पण त्याच्या फलाची इच्छा करायची नाही. अशा पद्धतीने जर कर्म केलं, आता देव आणखीन त्याचं मत पुढं सांगणार आहेत, पण हे सुद्धा सिद्धांताचंच मत आहे. आता काही लोक येणार आहेत, ते म्हणणार आहेत नाही नाही कर्म तरी कशाला करा,
हा विचार पुढे येणार आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.